मी धर्मगुरू आहे, मला प्रेरणेचा काही संबंध नाही आहे. धर्मगुरू असल्यामुळे धर्मगुरूचं कामच आहे हिंदू धर्माचं रक्षण करणं. अन्य सत्पुरुष आणि आमच्यामध्ये फरक हाच आहे की आमच्या हातामध्ये दंड असतो 4 शंकराचार्यांच्या आणि आम्ही 3 रामानंदाचार्यांच्या हातामध्ये जो दंड समाजानं दिला आहे, आमच्या साधू समाजानं, तो यासाठी दिला आहे धर्माचं रक्षण करायचं. धर्माचं जो रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो असं सुभाषित आहे संस्कृतमध्ये. तेव्हा हिंदू धर्म वाचवणं ही आमची जबाबदारी आहे. आज काय झालं की हिंदू धर्म विखुरला चाललेला आहे, कारण पाश्चिमात्यांचं आम्ही अंधानुकरण करत चाललो आहे. त्यामुळे आमचं कुटुंब विस्कळीत झालेलं आहे. या कुटुंबामध्ये आजी आजोबा यांना थाराच नाही, आम्ही 2 आणि आमची 2 अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये आम्ही 2 जण नवरा बायको नोकरी करणार आहोत, त्या मुलांना वेळ देणार नाही. त्यामुळे आदर्श सुसंस्कृत पिढी जी झाली पाहिजे ती होत नाही आहे. दुसरा प्रकार मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्माचे जे लोक आहेत ते टपलेले आहेत हिंदू धर्माचं विघटन करण्यासाठी. त्यामुळे लव जिहादसारखे प्रकरणं चालू आहेत आणि जबरान धर्मांतर चालू आहे. तसंच ख्रिश्चन धर्मीय लोक जे आहे ते बाप्तिस्मा करून वेगळ्या प्रकारची प्रलोभनं देऊन, अज्ञानाचा फायदा घेऊन, आर्थिक परिस्थितीचं प्रलोभन देऊन धर्मांतर चालू केलेलं आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या थांबवण्यासाठी हे घरवापसी कार्यक्रम करणं आवश्यक आहे. मी आतापर्यंत 1,55,393 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये घेतलं आहे. त्यापैकी आज जी 633 कुटुंब आम्ही हिंदू धर्मामध्ये घेतो. तर हे धर्मामध्ये घेतो म्हणजे यांचं का मी धर्म बदलणार नाही, हे हिंदूच आहेत. आणि उपासना पद्धती बदलली होती, त्यांना मी समजून सांगितलं की तुमची उपासना पद्धती बदलल्यामुळे संस्कार कसे बदलतात. उदाहरणच द्यायचं झालं तर हिंदू धर्मीय लोक उपवास करतात. आपला आहार, आपले विचार, आपले संस्कार याच्यामुळे आपण घडत असतो. वाघावर जर संस्कार केले तर वाघसुद्धा माणसळतो आणि वाघावर तशा प्रकारचे संस्कार झाले तर तो सुद्धा हिंस्र बनतो. तसंच मनुष्य प्राणी हा सहवासप्रिय प्राणी आहे आणि त्याच्यावर संस्कार धर्माच्या माध्यमातून केलेले आहे. त्या धर्म टिकवणं गरजेचं आहे. आज जगाच्या पाठीवर एक सुद्धा हिंदू राष्ट्र राहिलेलं नाही आहे आणि ख्रिश्चन मिशनरी, मुस्लिम कम्युनिटीचे अनेक देश आहेत जगामध्ये आणि ते भारत देशातला हिंदू जो आहे तो संपवायच्या मागे लागलेला आहे. त्याच्या पाठीमागे फार मोठं पॉलिटिक्स आहे आणि त्यामुळे ते संपवायचं काम चालू आलं आहे. धर्मगुरू या नात्यानं आम्ही गप्प बसून राहून चालणार नाही. आमच्या धर्माच्या लोकांना जागृत करणं आणि त्यांचं संवर्धन करणं, त्यांना सुरक्षा प्रदान करणं, त्यांचं रक्षण करणं धर्मगुरू म्हणून माझं काम आहे.